नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकत आहे विभाज्यतेची कसोटी. आता याच्या नावावरून तुम्ही लक्ष द्या की याच्यामध्ये काय असेल. कसोटी जिंदगी की नाही आहे, ठीक आहे. आणि विभाज्यतेची म्हणजे त्याच्या इकडे लक्ष देऊ नका. सरळ सरळ याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आपण कोणत्या संख्येला भाग देऊ शकतो, कोणत्या संख्येला भाग नाही देऊ शकत, किंवा कोणत्या पाड्याने कोणत्या संख्येमध्ये आपण काटपीट करू शकतो. हे सर्वात सुरुवातीला येणं गरजेचं आहे. कारण की बघा, जसं आपल्याला माहित आहे की एक उदाहरणार्थ 14/2 केलं तर याचा भागाकार येतो, बरोबर 7. पण तेच आपण 15/2 केलं तर नाही येत. पण हेच गोष्ट जेव्हा मोठ्या संख्येमध्ये येते तर ते कशी ओळखायची, ठीक आहे. तर ते आपल्याला लवकरात लवकर यायला पाहिजे, म्हणून हा टॉपिक असतो आपला. ओके. पुन्हा मी सांगेन की पुन्हा हा टॉपिक खूप म्हणजे रेअर शिकवला जातो. खूप म्हणजे मला नाही वाटत की कोणी शिकवत असेल, किंवा शिकवतही असेल तर चांगली गोष्ट आहे. अगर शिकवला तर छान आहे, नाही शिकवलं तर आपण आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली कसोटी आहे 2ची कसोटी, ठीक आहे. या 2च्या कसोटीमध्ये 2ची कसोटी, ठीक आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी साहजिकची गोष्ट आहे 2 ने कोणाला भाग जाणार आहे, ज्या समसंख्या आहे त्यांना भाग जाणार आहे. तर सरळ सरळ मी अगर म्हणायचं झालं तर 0, 2, 4, 6, 8 या संख्येला या 2 ने भाग जातो, किंवा ज्याच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 ह्या संख्या आल्या त्याला 2 ने भाग जातो, ठीक आहे. खूप सोपी म्हणजे ही कसोटी आहे आणि सर्वांना भाग आहे. याच्यामध्ये काय आहे, फक्त एक लक्षात घ्या की शेवटी ज्या संख्येच्या एकक स्थानी, इथे लिहितो मी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक आला म्हणजे त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. निशेष भाग म्हणजे काय, बाकी शून्य उरतो, ठीक आहे. निशेष म्हणजे शेष उरत नाही. आणि निशेषचा अर्थ काय आहे, शेष उरत नाही, म्हणजे खाली काय उरतं, पूर्ण शून्य, ठीक आहे. आता बघा, याचे उदाहरण मी थोड्या वेळानंतर घेतो. हा, म्हणजे आपण कसं एक लय कायम करून घेऊ, म्हणजे जे व्हिडिओ बनतील त्यांना एवढं तर समजून जाईल की शेवटी काय आहे, 0, 2, 4, 6, 8 ह्या आल्या त्याला 2 ने पूर्ण क्लिअर भाग जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर 3ची कसोटी आहे. तुम्ही फक्त लिहू नका, ठीक आहे. अगर तुम्ही मी हे लिहिल्यानंतर तुम्ही पण लिहत आहे ना, तर मग त्या क्लास करायला अर्थ नाही. मी हे का बरं म्हणतो आहे, कारण की मी वेळ देणार. मग तेव्हा तुम्ही काय कराल, तेव्हा तुम्ही काहीच नाही करणार, मग तुम्ही नुसतं पाहत राहाल. तर त्याच्यापेक्षा तुम्ही पहिलं बघून घ्या, आणि मी जेव्हा लिहितो तेव्हा वाचत जा, आणि पुन्हा रिपीट करत जा, ठीक आहे. म्हणजे जेणेकरून तुमचं पण 2-3 वेळा ते वाचणं होऊन जाईल. 3ची कसोटी. दिलेल्या सर्व अंकाच्या एकूण बेरजेस, दिलेल्या सर्व अंकाच्या एकूण बेरजेस 3 ने भाग जातो. 3 ने भाग दिल्यास 3 ने निषेध भाग जातो. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे,
दिलेल्या सर्व अंकांच्या एकूण बेरजेला किंवा बेरजेला केला 3 ने भाग दिला, म्हणजे त्यांची टोटल जर का अगर मोठी संख्या आहे त्यांची टोटल जर 3च्या पाड्यात आली किंवा 3 ने त्याला भाग जात असेल, ठीक आहे, तर त्याला 3 ने भाग जातो. आता याचं तर काही म्हणजे एवढं उदाहरण नाही आहे, पण याचं एक उदाहरण देतो. 3, 4, 5, 1, 2 या संख्येचा जर 3 ने भाग जातो का, म्हणजे आता बघा तुम्हाला हे करावं लागेल 3 भागीला 3, 4, 5, 1, 2, ठीक आहे, ओके. याच्यामध्ये काय करावं लागेल 3 1 3. जर हे माहित नसेल तर काय करावं लागेल, हे करावं लागेल, ठीक आहे. मग 4 उतरवला 3 1 3, पुन्हा ह्या 4 मधून 3 गेले, 1 उरले, हा 5 उरला, ठीक आहे. 3 5 15, बरोबर, 0 0, मग 1 उतरवला, मग इथं पुन्हा 0, मग 2 उतरला, है ना, 3 चौक 12, ठीक आहे. हे पूर्ण करावं लागेल. पण आपल्याला काय करायचं आहे, याला भाग जातो की नाही हेच बघायचं, कारण की याच्यावर उदाहरण अगर एक आलं की या संख्येला 3 ने निषेध भाग जातो का, तर खूप मुलं हे करतील ज्यांनी क्लास केलेला नाहीये किंवा ज्यांना म्हणजे आपण ज्यांच्यापर्यंत पोहोचलो नाहीये, ठीक आहे. तर याला काय करायचं, यांची टोटल करायची. 3 + 4 + 5 + 1 + 2 किती येते टोटल? 3 आणि 4 7, 7 ने 5 12, 12 ने 1 13, 13 ने 2 15. या संख्येला 3 ने भाग जातो, म्हणजे ह्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो आणि शेवटी किती होते 0, म्हणजे निषेध भाग जातो, ठीक आहे. पुढे जातो मी, इथेच आहे. 2च्या याच्यामध्ये 0 2 4 6 8 या संख्या आल्या तर 2 ने भाग जातो आणि याच्यामध्ये टोटल करायची आहे. आपल्या लँग्वेज मध्ये लिहिलं तरी चालतंय. लिहा 4 ची कसोटी, ठीक आहे. लिहून घ्या, आता मी म्हणत आहे म्हणून लिहून घ्या, सोबत सोबत लिहू आपण, मी इकडे बोलतो तुम्ही लिहा. 4 ची कसोटी, ठीक आहे. दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस चार ने निशेष भाग गेल्यास अथवा शेवटी दोन्ही अंक 0 असल्यास, शेवटी दोन्ही अंक 0 असल्यास चार ने निशेष भाग जातो. याच्यामध्ये उदाहरण म्हणून घ्या तुम्ही 57836, 57836, ठीक आहे. आता बघा पहिल्या याच्यामध्ये काय बघितलं, 0 2 4 6 8 ह्या संख्या शेवटी पाहिजे, तर त्याला 2 ने भाग जातो, ठीक आहे. दुसऱ्या याच्यात पाहिलं 3 ने भाग जाताना, त्याच्यामध्ये काय करायचं, सर्व संख्यांचे टोटल करायचे आणि त्या टोटलला 3 ने भाग जात असेल तर आपल्याला त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग देता येतो, ठीक आहे.
आता याच्यामध्ये 4ची कसोटी, तुम्हाला प्रश्न काय दिलेला राहील, प्रश्न 4ने निकेश या संख्येला, असं दिला, या संख्येला 4ने निशेष भाग जातो का, असा प्रश्न राहणार नाही, आपण बनवला आता, कारण की ऑप्शनल प्रश्न राहील. ठीक आहे, तर तिथे संख्या देतील वेगळ्या वेगळ्या. आता आपल्याकडे उदाहरण फार कमी आहे याचे. झालं. आता बघा, याच्यामध्ये काय सांगितलं आहे, दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस 4ने निशेष भाग दिला पाहिजे. इथे दिसत आहे 36, 4ने 36ला भाग जातो, बरोबर आहे, 4ने भाग जातो ना, 4 9 36 गेला भाग. म्हणजे ह्या संख्येला, पूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जातो, म्हणजे 0 येईपर्यंत भाग जातो. त्याच्यानंतर सांगितलं आहे याच्यामध्ये की 0 0 अगर शेवटी असेल, ठीक आहे, 0 0 शेवटी असेल तर 4ने भाग जातो. पण बनवून घेऊ, 1 5 9 0 0. ठीक आहे, हे उदाहरण घेऊ. आता याच्यामध्ये शेवटी 0 आहे, म्हणजे याला 4ने निशेष भाग जातो, हे क्लिअर आहे. पण आपल्याला ते समजून घ्यायचं आहे, तर आपण याला भाग देऊन बघू. ठीक आहे, 4 4 त्रिक 12, 5 मधून 2 गेले, 3 उरले, 9 खाली, सॉरी 4 9 36. ठीक आहे, इथे 3 उरले, हा इथून 0 उतरला, बरोबर. 4 7 28, हा 2 उरला, हा 0 उरलेला होता, हा खाली घेतला, 4 5 20. म्हणजे आले 0 0. समजलं. म्हणजे एवढं करायची काही आवश्यकता नाहीये. जर आपल्याला डायरेक्ट विचारलं आहे की 4ने निशेष भाग जातो का, या संख्येला 4ने निशेष, आता 4 संख्या दिलेल्या असतील तुम्हाला, तर 4 मधून तुम्हाला निवडायचे आहे, बरोबर. तर लक्षात आलं. आता लिहा 5ची कसोटी. 5ची कसोटीमध्ये लिहा संख्येच्या एकक स्थानी, 5ची कसोटीमध्ये संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 0 किंवा 5 असल्यास त्या संख्येस 5ने निशेष भाग जाईल. संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असल्यास त्या संख्येस 5ने निशेष भाग जाईल. उदाहरणार्थ लिहा 24 15, 7 1 2 5 आणि शेवटी 2 10. सगळ्या संख्येला काय जाईल, 5ने निशेष भाग जाईल, कारण शेवटी काय आहे, इथे 5 आहे, इथे 5 आहे, इथे 0 आहे. आता 0 किती असू शकतात, ठीक आहे, याच्यामध्ये आणखी अगर 0 असतात तरी भाग गेला असता. ओके, करून पाहताय एखादी, हेवाला करून पाहता, नाही मदतला करू. 71 25, याला किती 5 नाही, 5 1 5, 2 उरले, 5 4 20, 1 उरला, हा 2 खाली येतो, 5 दुने 10, हा 2 खाली आला, हा शेवटी 5 जो आहे 5 खाली आला, 5 5 25, म्हणजे पूर्ण भाग गेला. आता बघ, मी इथे 25 लिहिले नाही किंवा इथे मायनस मायनस लिहिले नाही, बरोबर, तरी मायनस केले मी, मायनस जरी लिहिले नाही पण तरी मी मायनस केलेले आहे. हे आपल्या बुद्धिमत्तेला शिकवून द्यायचं की याच्यामध्ये आपल्याला करून दाखवायचं नाही. ठीक आहे, आपल्याला तिथे सॉल्व्ह करून दाखवायचं नाही, आपल्याला सरळ सरळ ऑप्शन मधून उचलायचे आहे आणि समोर वाढायचं आहे.
म्हणून याच्यामध्ये -25 देऊन मग इथे शून्य द्यायला एवढा टाइम वेस्ट करायचा नाही. अगर तुला डायरेक्ट येत असेल बघा, जसं आता बघा याच्यामध्ये आपण मानसिक बुद्धी आपली चांगली असेल, 1 नंबर असेल तर बघा 7, 2, 10 ही संख्या आहे. 5 ने भाग द्यायचा आहे. तर बघा 5 एक 5, 7 5 गेले 2 उरले. इथून किती तुम्ही डायरेक्ट बाजूला लिहू शकता. 5 एक 5 है ना, मी इथे लिहत नाही. ह्या 7 मधून 5 गेले 2 उरले, मग 2 खाली आले. 5 चौक 20, मग 22 मधून 20 गेले 2 उरले, हा 1 खाली आला. 5 चौक 20 बरोबर. किती आले? 1 खाली आला 0. 5 दुने 10 गेला वर. हे एवढं अगर असंही उत्तर काढलं तरी आपल्याला काही फरक पडणार नाही. आपल्याला फक्त काढून बघायचं आहे की ते येतं की नाही येतं. ठीक आहे, या गणितात आता लिहा तुम्ही 6ची कसोटी. समोर काय सांगितलं? 6ची कसोटी. आता याच्यात लिहा, ज्या संख्येस 2 व 3 ने निशेष भाग जातो, ज्या संख्येस 2 व 3 ने निशेष भाग जातो, त्या संख्येस 6 ने सुद्धा निशेष भाग जातो. मी स्पीड मध्ये लिहितो. हो, हा. तर याच्यामध्ये बघा 2 व 3. आता 2 ची कसोटी काय होती? 2 ची कसोटी होती की 0, 2, 4, 6, 8 ह्या संख्या शेवटी आल्या कोणाच्या तर त्याला 2 ने भाग जातो. आणि 3 ची कसोटी अशी होती की ज्याची टोटल 3च्या पाड्यात येते किंवा त्याला 3 ने भाग जातो, तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. ह्या 2 आणि 3 ची जे कसोटी ज्याच्यावर लागू होते त्याच्यावरती 6ची पण लागू होते. ठीक आहे, तर याच्यामध्ये लिहून घ्या असा 2 व 3 ची कसोटी लागली पाहिजे. आता हे आपला नोट आहे 5, 3, 3, 4. आता बघा याच्या शेवटी 4 आहे म्हणजे 2 ने भाग जाईल. ठीक आहे, 3 ने भाग कसा जाईल? 3चा बघून घ्या तुम्ही. 5 प्लस 3 प्लस 3 प्लस 4 किती येते? 8, 9, 10, 11. 11 ने 4, 15. ह्या 15ला 3 ने भाग जातो. ओके, म्हणजेच या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो. ओके, आता याच्यानंतर 7ची जी कसोटी आहे ती 7ची कसोटी ना आपल्याला ट्रायच करावं लागेल. म्हणजे 4 ऑप्शन राहतील, त्याच्यामध्ये 7 ने भाग देऊन बघावं लागेल, तेव्हाच ते उत्तर येईल. ठीक आहे, किंवा तुमच्याकडे अशी काही कसोटी असेल तर तुम्ही काढून सांगाल किंवा 7ची पण कसोटी आहे. होऊ शकते कविताकडे असेल. ठीक आहे, 7ला कसोटी नाही. सातला कसोटी नाही. 7च्या म्हणजे जे काही ऑप्शन राहतील एबीसीडी त्या 4ही ऑप्शनला भाग देऊन बघावं लागेल, तेव्हाच ते 7ची कसोटी येईल. ठीक आहे, 8च्या कसोटीमध्ये शेवटच्या 3 अंकांनी किंवा 3 अंकांना 8 ने भाग दिला पाहिजे. किंवा शेवटी 3 अंक शून्य असल्यास.
तीन अंक शून्य असल्यास 8 ने निशेष भाग जातो. 4 2 8 3 2 8. आता याला भाग जातो की नाही जात, तीन आकडे घ्यायचे, कारण की अशाच ऑप्शन असेच राहतील, मोठे मोठे राहतील. शेवटचे तीन आकडे घ्यायचे. याच्यामध्ये बघा 8 आहे, 2 आहे, 3 आहे. 8 8 एका 16 8 24 8 32 8 एका 8 म्हणजे भाग जातो. आलं का लक्षात मी कसा भाग दिला? हे असं नाही केलं 32 आणि 8 डिवाइडेड बाय असं नाही केलं. मला माहिती आहे 8 एका 8 16 8 24 8 32. ठीक आहे. आणि इथे 8 येणार आहे बरोबर. 8 एक 8. ओके, म्हणजे याला भाग जातो. तसंच आपण समजा 1000 घेऊ. या 1000 ला भाग जातो का बघा 8 ने. 8 एक 8, इथे 2 आले, 0 आला. 8 एक 8 16, 4 आले, 8 45 जातो भाग पूर्ण. म्हणजे याला पण भाग जातो आणि या शेवटच्या तीन आकड्यांना अगर 8 ने भाग गेला तर 8 ने पूर्ण संख्येला भाग जातो. म्हणजे आपल्याला एवढं करायची आवश्यकता नाही.